या विधानसभा मतदारसंघात किमान 50,000 मतांनी पुढे राहील ना। अकोल्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी अनेकदा आलेलो आहे। मगाशी मी आमच्या मधुकर तळपादेंना पाहिलं, बसले आहेत, हो ते उमेदवार होते। पण याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेवर घाव घालण्याचं काम सुरू असताना सुद्धा आपण शेतकरी कष्टकरी ज्या जिद्दीने शिवसेनेच्या मागे आज उभे राहिलेले दिसताय ते पाहून मला पूर्ण खात्री झालेली आहे की हा जिल्हा पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी उभा आहे। हा जिल्हा माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभा आहे। कारण या राज्यातील शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी जे काम केलं त्याची जाण आणि जाणीव आपल्याला आहे। तसं नसतं तर या तळपत्या उन्हामध्ये आग ओकतोय सूर्य आणि याही परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी जमला नसता। आवाज येत नाही, आवाज येईल, हा शिवसेनेचा आवाज आहे आणि शिवसेनेचा आवाज कोणी बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाज बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। म्हणून तर आपली घोषणा असते, आवाज कुणाचा, म्हणजे आवाज माझा येतोय, शिवसेनेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, उद्धव साहेबांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय। महाराष्ट्रात सध्या घाणेरडं राजकारण सुरू आहे। माणसं फोडायची, पक्ष फोडायचे, पोलिसांचा वापर करायचा, ईडीचा वापर करायचा, सीबीआयचा वापर करायचा। पण तुम्ही आमची किती माणसं फोडा, काँग्रेसची फोडा, राष्ट्रवादी काँग्रेसची फोडा, शिवसेनेची फोडा, या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला सत्तेवर येण्यापासून कोणी रोखू शकत नाही। या देशामध्ये मोदीचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं वातावरण आम्ही पाहतो आहोत। आजच येता येता आम्ही बातमी पाहिली नाही, आम्हाला फार आम्ही चिंता व्यक्त केली। उद्धव साहेबांनी जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडलेली आहे। त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झालेली आहे। आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो, आम्ही सरकारकडे मागणी करतो की या तरुण नेत्याचे प्राण वाचवावेत आणि या सगळ्या संकटातून आणि समस्येतून मार्ग काढावा। या महाराष्ट्रात, या देशात ज्या प्रकारची हुकुमशाही, ज्या प्रकारची गुंडगिरी सुरू आहे, या गुंडगिरीला उत्तर देण्याचं, टक्कर देण्याची ताकद फक्त आपल्या शिवसेनेमध्ये आहे। आणि आज मी इतकंच सांगू शकेन की उद्याची निवडणूक, मग ती लोकसभेची असो विधानसभेची असो, आमच्याकडे चिन्ह नाही, आमच्याकडे पक्ष चोरून नेला, पण आमच्याकडे ही ताकद जी समोर बसलेली आहे शिवसेना म्हणून, ही इलेक्शन कमिशनच्या बापाला कोणाला देता येणार नाही। त्या निवडणूक आयोगाच्या त्या आयुक्ताने इथून बघावं शिवसेना काय आहे, आणि त्या मोदीमध्ये हिम्मत असेल तर ती ईव्हीएमची मशीन बाजूला काढून मतपत्रिकेवर निवडणुका घेऊन दाखवाव्या। या अकोल्याची ग्रामपंचायत पण तुला जिंकता येणार नाही भाजपवाल्यांना, बरोबर ना? आपल्याला आता उद्धव ठाकरेंना ऐकायचं आहे, आपण त्यांच्यासाठी या उन्हात जमलेला आहात, आपण त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं आहे। आणि जो महाराष्ट्र आज बिघडवायचं काम चाललंय
तो दुरुस्त करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची जी महाविकास आघाडी आपण उभी केली आहे, त्या आघाडीच्या मागे आपल्याला उभं राहून या महाराष्ट्राला पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री देण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं, शेतकऱ्यानं, कष्टकऱ्यानं हा भगवा झेंडा हातात घेऊन पुढे जायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.